नमस्कार मंडळी. उन्हाळा जर कोणाचा आवडता ऋतू असेल तर त्यामागील सर्वात मोठे कारण असते आंबा. गोड रसाळ आंबा हा फळांचा राजा आहे, पण तो खाल्ल्यानंतर काही पदार्थ लगेच खाणं टाळायला हवं. उन्हाळ्यातील घामाच्या धारा आणि उन्हाळ्याच्या झळा विसरायला भाग पडतो हा आंबा. उन्हाळ्यात सगळेच आंब्यावर ताव मारताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो. आंब्याची चव, गंध, गोडवा आणि पोषण मूल्य यामुळेच याला फळांचा राजा असंही म्हटलं जातं. मात्र प्रत्येक चविष्ट गोष्टीबाबत काही काळजी घेणं गरजेचं असतं. आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळावे हे सुद्धा आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. कारण चुकीच्या सवयीमुळे विरुद्ध अन्न खाल्ले गेले तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींचेही नुकसान होऊ शकते. आंबा खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. अन्यथा पोटदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात. तेव्हा मित्रांनो, ते पदार्थ कोणते ज्यांचे सेवन आंबा खाल्ल्यानंतर लगेचच खाऊ नये, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी कमी वेळात जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तेव्हा लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक व्हिडिओ तुम्हाला नेहमीच बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर किंवा आमरस पिल्यानंतर ज्या पदार्थांचे सेवन करणे आपल्याला टाळायचे आहे, तो पहिला पदार्थ म्हणजे पाणी. आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पोटदुखी, ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आंबा खाल्ल्यानंतर लगेच किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नका. साधारणतः काय असतं की जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा वाटीत रस टाकला जातो आणि मग एक एक चमचा करत रस संपवून जेवण आटोपतं घेतलं जातं. जेवणाच्या शेवटी आमरसाचा असा मस्त आस्वाद घेतला जातो आणि मग लगेचच त्यावर पाणी पिलं जातं. पण ही सवय अत्यंत चुकीची आहे. आंब्यात नॅचरल शुगर आणि ॲसिड असतं, तेव्हा यासोबत पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. आंब्यावर पाणी प्यायल्यास ॲसिडिटी वाढू शकते, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, अतिसार होण्याची देखील शक्यता असते. तेव्हा मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर अर्धा ते 1 तास तरी पाणी पिऊ नये. आणि जर तहान अगदीच कंट्रोल होत नसेल तर साधारणतः 10-15 मिनिटांनी त्यावर तिखट काहीतरी खावे आणि मग पाणी प्यावे. नंबर 2, दही. मित्रांनो, कोणत्याही फळासोबत दही खाणे योग्य नाही, कारण ते आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार म्हणून ओळखले जाते. अनेक घरांमध्ये मँगो लस्सी आवर्जून केली जाते आणि लस्सी करताना त्यात दही टाकले जाते. तेव्हा मँगो लस्सी पिणे देखील योग्य नाही. आंब्यासोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये पचन संस्थेच्या समस्या येऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आंबा आणि दही या दोन्ही पदार्थांचे स्वभाव परस्पर विरोधी असतात. आंबा उष्ण आणि गोड असतो, तर दही थंड आणि आंबट असते. हे एकत्र खाल्ल्यास पोटाचा पीएच बॅलन्स बिघडू शकतो आणि ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. आंब्यासोबत दही खाल्ल्याने काही व्यक्तींमध्ये आम्लपित्त होण्याची शक्यता असते. आंबा आणि दही हे मिश्रण पोटात आम्लपित्त निर्माण करू शकते. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्यास पोटात जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने त्वचेवर मुरूम देखील येऊ शकतात. नंबर 3, मसालेदार पदार्थ. मित्रांनो, आंब्यामध्ये नैसर्गिकरित्या आम्लता असते. मसालेदार पदार्थांमुळे ही आम्लता वाढू शकते, ज्यामुळे गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. जेव्हा जेवणात आमरस असेल तेव्हा खूप मसाले आणि तेल घालून भाज्या खाणे टाळावे. आमरस असताना एखादी साधी भाजी आणि साधा म्हणजेच कमी तेलकट, कमी तिखट असलेला स्वयंपाक करणे उत्तम आहे. कारण आधीच आंबा पचायला जड असतो आणि त्यावर इतर पदार्थही पचायला जड असले तर पचन क्रियेवर अत्याधिक ताण येतो आणि मग अशात पोट बिघडू शकते. इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेकांना तर आंबा जास्त खाल्ला तर ॲसिडिटीही होऊ शकते आणि तसंच काहीच मसालेदार तेलकट पदार्थांमुळे देखील होत असे. पदार्थ अनेकांना सहन होत नाहीत,
म्हणूनच जर आमरस आणि मसालेदार पदार्थ एकत्र आले तर ॲसिडिटी खूपच जास्त वाढू शकते. त्यामुळे शक्यतो आंबा आणि मसालेदार पदार्थ एकत्र घेणे टाळावे. आंबा नैसर्गिकरित्या गोड आणि उष्ण असतो, तर मसालेदार पदार्थ उष्ण आणि उत्तेजक असतात. या दोन्हींचे मिश्रण पचन संस्थेवर ताण देऊ शकते. नंबर 4, दूध आणि आंबा. आंबा आणि दूध एकत्र खाल्ल्याने पचन व्यवस्थित न होण्याची शक्यता असते. आंबा लवकर पचतो, पण दूध पचनासाठी जास्त वेळ घेते. दूध आणि आंबा एकत्र खाल्ल्याने ते शरीरासाठी जड होतं. दोघांचे मिश्रण काही वेळा पचनासाठी कठीण ठरतं आणि अपचन, गॅस, उलट्या किंवा त्वचेवर रॅशेस यासारख्या समस्या निर्माण होतात. विशेषतः जेव्हा आंबा फार गोड किंवा फार पिकलेला असतो, तेव्हा त्याचं दुधासोबतचं मिश्रण शरीराला अपायकारक ठरू शकतं. नंबर 5, तळलेले पदार्थ. मित्रांनो, आंब्यासोबत तळलेले पदार्थ खाणे टाळावे. आंबा खाल्ल्यानंतर किमान 1 ते 2 तासांपर्यंत तळलेले पदार्थ खाणे टाळावे. फरसाण, समोसे, भजी, तळलेले स्नॅक्स असे पदार्थ आंब्यासोबत खाल्ल्यास शरीरातील उष्णता अत्याधिक वाढते. त्यामुळे पिंपल्स, गॅस, ॲसिडिटी आणि थकवा जाणवण्यासारख्या तक्रारी होऊ शकतात. मित्रांनो, याशिवाय आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. आंब्यासोबत कोल्ड्रिंक्स किंवा सोडा घेतल्यास शरीराला अपाय होऊ शकतो. त्यातून ॲसिड रिफ्लेक्स, अपचन आणि उष्णतेचे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे आंब्याचं सेवन कोल्ड्रिंक किंवा सोडा यासोबत अजिबात करू नये. मित्रांनो, उन्हाळा म्हटलं की आंब्याची आठवण येते आणि आंबा म्हटलं की आनंद, चव आणि समाधान या सगळ्यांचा एकत्र अनुभव मिळतो. पण जितका आंबा चविष्ट आणि पौष्टिक आहे, तितकाच त्याचा योग्य पद्धतीने वापर करणेही महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने आंबा खाल्ल्यास त्याचे फायदे कमी होऊन उलट शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणूनच आज आपण आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबरोबरच आंबा कसा खावा, किती खावा, कोणाला खाऊ नये किंवा कोणत्या वेळेला खावा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊ. आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये, कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर आणि आम्लता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. तसेच आंबा रात्री उशिरा खाणे टाळावे, कारण रात्री पचनक्रिया मंद असते. त्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. दुपारच्या वेळी किंवा जेवणानंतर थोड्या वेळाने आंबा खाणे सर्वात योग्य मानले जाते. नंबर 2, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा खाण्यापूर्वी त्याला पाण्यात भिजवणे. मित्रांनो, अनेकांना हे माहिती नसतं, पण आंबा खाण्यापूर्वी तो 20 ते 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवणे खूप फायदेशीर असते. यामुळे आंब्यातील उष्णता कमी होते आणि त्यावरील केमिकल्स किंवा धूळ ही निघून जाते. त्यामुळे पिंपल्स किंवा त्वचेचे त्रास कमी होतात. आता आपण पाहूया की आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात. याबद्दल आणखीन काही नवीन मुद्दे. मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे टाळावे, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन असतं आणि आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते. या दोघांच्या मिश्रणामुळे पचनावर ताण येतो आणि ॲसिडिटी वाढू शकते. काही लोकांना छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर किमान 1 तास तरी चहा किंवा कॉफी पिऊ नये. यानंतर मित्रांनो, आंबा खाल्ल्यानंतर थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम खाणे टाळावे. अनेकांना आंबा आणि आईस्क्रीम एकत्र खायला आवडते, पण हे मिश्रण पोटासाठी जड ठरू शकते. कारण आंबा उष्ण आणि आईस्क्रीम थंड असते. त्यामुळे पोटातील तापमान अचानक बदलते आणि त्यामुळे अपचन, घशात खवखव किंवा सर्दी होण्याची शक्यता वाढते. आता मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात प्रथिने असलेले पदार्थ जसे की अंडी, मटण किंवा चिकन खाणे टाळावे. कारण आंबा पटकन पचतो, पण हे पदार्थ पचायला वेळ घेतात. त्यामुळे पचनक्रिया विस्कळीत होऊ शकते आणि गॅस किंवा पोटफुगी होऊ शकते. मित्रांनो, आता आपण पाहूया आंबा किती प्रमाणात खावा, कारण जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यासही त्रास होऊ शकतो. एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला 1 ते 2 आंबे खाणे योग्य असते. त्यामुळे जास्त खाल्ल्यास शरीरात साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
तसेच मधुमेह असलेल्या लोकांनी आंबा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, आता आपण पाहूया कोणाला आंबा कमी खावा किंवा टाळावा. ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना त्वचेचे त्रास जसे की पिंपल्स जास्त होतात, ज्यांना ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास आहे, अशांनी आंबा मर्यादित प्रमाणात खावा. तसेच लहान मुलांना खूप जास्त आंबा देऊ नये, कारण त्यांच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. आता मित्रांनो, आंबा खाण्याची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया. आंबा नेहमी चांगला पिकलेला आणि स्वच्छ धुतलेला असावा. तसेच तो हळूहळू चावून खावा, त्यामुळे पचन सुधारते. आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळावे, कारण त्यामुळे पचन मंदावते आणि वजन वाढण्याची शक्यता असते. मित्रांनो, आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा आणि पाणी याबद्दल थोडं वेगळं समजून घेऊया. काही लोक म्हणतात की आंब्यानंतर पाणी पिऊ नये, तर काही जण म्हणतात की चालते. खरं म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळावे, पण कोमट पाणी थोड्या वेळाने घेतले तर चालू शकते. त्यामुळे पचनाला मदत होते. मित्रांनो, आता आपण आंब्याचे काही फायदेही जाणून घेऊया. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणात असतात, जे त्वचा आणि डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच आंबा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि ऊर्जा देतो. आंब्यामध्ये फायबरही असते, जे पचन सुधारते. पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी आंबा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. मित्रांनो, शेवटी एक महत्त्वाचा सल्ला. आंबा खाल्ल्यानंतर शरीरात उष्णता वाढत असल्यास तुम्ही थोडं कोमट पाणी किंवा सौफ खाऊ शकता. त्यामुळे शरीर थंड राहते आणि पचन सुधारते. मित्रांनो, आंबा हा फक्त चविष्ट फळ नाही, तर योग्य पद्धतीने खाल्ल्यास तो आपल्या आरोग्यासाठी अमृतासारखा ठरू शकतो. पण चुकीच्या सवयीमुळे हाच आंबा त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच आता आपण आणखीन काही नवीन आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या बहुतांश लोकांना माहिती नसतात आणि ज्यामुळे तुमचा आंबा खाण्याचा अनुभव आणखीन चांगला होईल. मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आंबा खाल्ल्यानंतर शरीरात नेमकं काय होतं. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणात असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा देते. पण ही साखर जास्त प्रमाणात घेतली तर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे थकवा आणि झोप येण्याची भावना निर्माण होऊ शकते. म्हणूनच आंबा खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळावे, कारण त्यामुळे शरीरात साखरेचा उपयोग नीट होत नाही आणि वजन वाढू शकते. मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंबा खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. अनेकांना वाटते की गोड खाल्ल्यानंतर व्यायाम केल्यास ते लगेच पचेल, पण प्रत्यक्षात आंबा खाल्ल्यानंतर व्यायाम केल्यास पोटात अस्वस्थता, मळमळ किंवा क्रॅम्प्स येऊ शकतात. कारण त्यावेळी रक्तप्रवाह पचनासाठी आवश्यक असतो आणि व्यायामामुळे तो स्नायूमध्ये वळतो, त्यामुळे पचन बिघडू शकते. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर किमान 30 ते 40 मिनिटे विश्रांती घ्यावी. मित्रांनो, आता आपण आणखीन एक नवीन गोष्ट पाहूया, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. ती म्हणजे आंबा आणि औषधे यांचा संबंध. काही औषधे, विशेषतः अँटीबायोटिक्स किंवा ॲसिडिटीवरती औषधे घेत असत, तर आंबा खाण्याच्या वेळेची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आंब्यामधील घटक औषधांच्या परिणामावर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे औषधे घेतल्यानंतर लगेच आंबा खाणे टाळावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, आता आपण आंबा खाल्ल्यानंतर त्वचेवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलूया. अनेकांना आंबा खाल्ल्यानंतर पिंपल्स येतात. याचे कारण म्हणजे आंबा उष्ण प्रकृतीचा असतो आणि शरीरातील उष्णता वाढवतो. विशेषतः जर तुम्ही जास्त प्रमाणात आंबा खात असाल तर त्यामुळे चेहऱ्यावर तेलकटपणा वाढतो आणि पिंपल्स येऊ शकतात. यासाठी तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर थोडं गुलकंद किंवा सौफ खाऊ शकता, ज्यामुळे शरीराची उष्णता कमी होते. मित्रांनो, आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंबा आणि पचनशक्ती. जर तुमची पचनशक्ती कमी असेल तर आंबा खाण्याचे प्रमाण कमी ठेवावे आणि आंबा खाल्ल्यानंतर थोडे जिरे पावडर किंवा सेंधव मीठ घेणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पचन सुधारते, गॅस होण्याची शक्यता कमी होते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास
कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.